नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। बीडमधील भगचंद झांजे महाराज यांची महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात बीड पोलिसात तक्रार। जीवाचं काही बरं वाईट झाल्यास महंत शास्त्री आणि त्यांचे अनुयायी जबाबदार। भगचंद झांजे महाराज यांचं हे वक्तव्य आहे। देशमुख हत्या प्रकरणावरून महंत नामदेव महाराजांनी वक्तव्य केल्यानंतर धमकीचे फोन येतात। संविधानिक मार्गाने प्रतिक्रिया दिली, चूक असेल तर गुन्हा दाखल करा। भगचंद झांजे महाराज यांचं हे वक्तव्य आहे। यवतमाळच्या जामडोह गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचे तोरण लटकून महिलांचं हे आंदोलन। जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा महिलांचा आरोप आहे। वाशिमच्या संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार। 4 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे। जिल्ह्यामधल्या 199 गावांमध्ये एकूण 214 उपाययोजना प्रस्तावित आहेत। ठेकेदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भांडणामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या जलजीवन मिशनची कामं ठप्प झाली आहेत। जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा। ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे निधी नसल्यानं जिल्ह्यातील ठेकेदार आक्रमक झाले। भिवंडीतील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। योजनेद्वारे शहापूर तालुक्यामधल्या 97 गावात 249 पाड्यांमध्येच पाणी पुरवठा होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। नागपूर जिल्ह्यामधील पाणी प्रश्न मिटणाऱ्या 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी। प्रलंबित 5 पाणी पुरवठा योजनांना 31 मार्चपूर्वी मंजुरी द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। सोलापूरच्या माळशिरसमधील उजनी धरणाच्या उजव्या कालव्याला पुन्हा भगदाड। लाखो लिटर पाणी वाया जात आहे। शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे। मालेगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील पाईपलाईन फोडली आहे। हजारो लिटर पाणी वाया जात आहे। ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला आहे। जळगावच्या भडगावमधील जामदा डाव्या कालव्याचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होतोय। महिंदळे, पळासखेडे, तिट्टी या गावांमधील हजारो हेक्टर शेती पाण्याविना गेली आहे आणि परिसरामध्ये सिंचनासाठी पाटचारी तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 650 रुपये अधिकचे मोजून कृषी खात्याकडून पंपांची खरेदी, तर 2800 रुपयांच्या पंपांची 3426 रुपयांनी खरेदी करण्यात आली आहे। अंजली दमाने यांच्या धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रियालिटी चेक। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। आंदोलकांनी दादा भुसेंच्या ताफ्यामधील गाडीवर सोयाबीन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे। कापसाला 10,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये देण्याची मागणी आहे। शासकीय सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रति क्विंटलला 4,892 रुपये बाजारभाव, तर बाजारात विक्री केल्यास 1,000 ते 1,200 रुपये भाव मिळतोय। परभणीमध्ये 10,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन अजून देखील शिल्लक आहे। सोयाबीन हमीभाव खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे। खरेदीसाठी 25 दिवस वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। बारदान अभावी खेड तालुक्यामधील सोयाबीन खरेदी मुदतीपूर्वीच बंद। लातूरमध्ये आतापर्यंत 16,84,000 क्विंटल सोयाबीन खरेदी। पुन्हा मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारकडे। यवतमाळमध्ये हमी भाव केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी रांगा। आज शेवटचा दिवस असल्यानंच शेतकऱ्यांची हमी भाव केंद्रावर गर्दी। गोंदिया जिल्ह्यात 71% ई-केवायसी पूर्ण। 28 तारखेपर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा रेशन बंद। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन। मालेगावात कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा फटका, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात बदलत्या हवामानाचा काजू पिकाला फटका। काजू पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे। रायगडमध्ये वालाच्या शेंगांचे दर वाढलेत। वालाच्या शेंगांना 70 ते 80 रुपये प्रति किलो दर। गोंदियामध्ये भाजीपाल्यांचे दर घसरले। टोमॅटो 15 रुपयांवर, ग्राहकांना दिलासा। बाजारात आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले। धुळे बाजारपेठांमध्ये लाल मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी। आवक कमी असल्यानंच मिरचीच्या भावामध्ये काही प्रमाणात तेजी। मिरचीला 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत भाव आहे। अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाचोरा तालुक्यामधील रब्बी पिकं धोक्यात। महावितरणच्या कामकाजावर शेतकरी नाराज।
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील नातेपुते नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांचा विरोध. प्रशासनानं मंजूर केलेला विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी आहे. राहती घरं, शेतजमिनी, व्यापारी दुकानांवर आरक्षण टाकल्याचा आक्षेप आहे. बदलापूरमधून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनामध्ये आदिवासींची फसवणूक झाली आहे. 74,50,000 रुपये परस्पर दुसऱ्या खात्यामध्ये वळवल्याची माहिती आहे. या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह 4 अटक. सिंधुदुर्गातील करूळ घाट सुरू होण्यासाठीच प्रशासनानं दिलेली 15 जानेवारी तारीख हुकली आहे. घाटामध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळेच वाहतूक पूर्णपणे ठप्प. करूळ घाट कधी सुरू होणार याकडे लक्ष आहे. साताऱ्यातील जकातवाडी या परिसरात जमिनीच्या वादामधून 2 गटामध्ये राडा. 11 जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशकात महानगरपालिकेची नळजोडणीची तब्बल 178 कोटींची थकबाकी. आता 15 दिवसात थकीत रकमेची करवसुली करण्याचे आदेश आहेत. आयुक्त मनीषा खत्रींचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम. नंदुरबारमध्ये सिकलेसचा प्रादुर्भाव आणि सर्व नागरिकांच्या घरी जाऊन सिकलेसची आता तपासणी होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वरमध्ये CCTV यंत्रणेचं व्यापक जाळं उभारणार. नागरिकांच्या मदतीनं कॅमेरे बसवण्यासाठी पाहणी सुरू आहे. 500हून अधिक CCTV बसवण्याचं नियोजन असेल. राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन. राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेस जोडे मारून वक्तव्याचा जाहीर निषेध. मालेगावमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला काळं फासत जोडे मारो आंदोलन. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूरकरचा निषेध. शिर्डीतील साई मंदिरामध्ये मोफत प्रसाद भोजनासाठी टोकन बंधनकारक. दर्शन रांगेतून आणि निवासस्थानामध्ये राहणाऱ्यांना मोफत भोजन प्रसाद. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर. अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धरपकड मोहीम सुरू झाली आहे. 100हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परभणीत मानव विकास योजनेअंतर्गत 50 लाखांचा गैरप्रकार. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरही दोषींवर कारवाईसाठी टाळाटाळ. प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलन करण्याचा इशारा. शहापूरच्या चेरवली गावचे सरपंच जगन्नाथ गणपत सातवी यांच्यावर प्राणघातक हल्ला. त्यांच्या डोक्यावर जबर जखम. किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं जप्त असलेल्या 42 मोटारसायकल मालकांना दिल्यात ताब्यात. अनेक वर्षांपासून मोटारसायकली होत्या पडून. RTOकडून मालकांची माहिती घेत मोटारसायकली मालकांकडे सुपूर्द. अहिल्यानगर तालुक्यामधील एका IT इंजिनियरची फसवणूक. शेअर ट्रेडिंगमध्ये जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून 1,10,80,000 उकळलेत आणि या प्रकरणी 4 जण ताब्यात आहेत. जळगाव शहरात घरफोडी करणाऱ्या 2 टोळ्या जेरबंद. 10 तोळं सोनं जप्त. आरोपींकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस झाले. भंडाऱ्यात राजकमल लॉन्ड्री प्रकरणातील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. छापेमारीमध्ये 5 कोटी रुपये आणि 2 चारचाकी जप्त. आतापर्यंत 11 आरोपींना अटक. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावच्या 40गाव मेहुणे बारे फाट्यावर भीषण अपघात झालाय. ट्रक आणि दुचाकीच्या या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. अपघाताची घटना CCTVमध्ये कैद. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. नवी मुंबईत प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. आरोपीकडून हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न. आरोपीला पोलिसांकडून अटक. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये निकृष्ट शाळा कंपाऊंड बांधकामाची तक्रार केल्यानं तक्रारदाराला मारहाण करण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तपास सुरू आहे. वसईतील प्लास्टिक खेळणे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झालंय आणि आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. नाशिकच्या सिडको परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. मद्यधुंद अवस्थेमधील व्यक्तीचा 3 ते 4 जणांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका भंगार अवस्थेत. भडगाव ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घाटात बंद पडली. रुग्णांचे हाल झालेत. प्रशासनाच्या कामावर सवाल उपस्थित. जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये वाढ झाली. सोन्याच्या दरामध्ये एकाच दिवसात 1,400 रुपयांची वाढ. दर प्रतितोळा 84,900 रुपयांवर. माघेवारीनिमित्त भाविकांसाठी 6 लाख बुंदीचे लाडू तयार होणार. प्रसादासाठी 80 कर्मचारी कार्यरत. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळवण्यासाठी मंदिर परिसरात जादा विक्री केंद्र तयार. गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळला GBSचा रुग्ण. 18 दिवसांपासून नागपूरमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन.
बारामती नागपूर बोर्डाकडून मृत शिक्षकाची परीक्षक म्हणून नियुक्ती. नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मृत शिक्षकाला चक्क 2 शाळेत परीक्षक म्हणून नियुक्ती दिली होती. गोंदियामधील आश्रमशाळेत दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबाबत मार्गदर्शन. अन्यथा आता अन्याय झाल्यास न घाबरता आईवडिलांचा किंवा पोलिसांना सांगण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 105 ज्येष्ठ नागरिक बौद्धगया इथं रवाना झालेत. गौरव भारत रेल्वे सेवाग्राम स्टेशनवर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांचं स्वागत.